विद्याची भोईर या मान्यवरांचे शुभ हस्ते नमो चषक 2024 या स्पर्धेचा उद्घाटनी सोहळा सुरू आहे। देवदेवतांचं पूजन केलं जातोय। भावेश ठाकरे त्यानंतर रांजणोलीचे लेजंड क्रिकेटर प्रमोद म्हात्रे यांची देखील अपार मेहनत। जेव्हा जेव्हा या क्रीडानगरीमध्ये आपण स्पर्धा पाहतोय तेव्हा प्रमोद म्हात्रे यांची उपस्थिती आपल्याला नेहमी पाहायला मिळते। वेलकम गोटराम भाऊ, वेलकम गणेश भाऊ, सर्वच गावदेवी रांजणोली 40+ चे सर्व सदस्य खेळाडू सर्वांची उपस्थिती आपल्याला स्पर्धेसाठी लाभणार आहे। चोक्या देवीला श्रीफळ वाढवलेले आहे। नक्कीच रांजणोली गावची ग्रामदेवता आहे। त्यानंतर आपण गणपती बाप्पाला देखील पुष्पहार अर्पण केलेले आहे। विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांचे स्वर्गीय पिताश्री वसंत उंद्र ठाकरे यांची प्रतिमा देखील इथे आपण पाहतोय। त्यांच्या प्रतिमेला देखील पुष्पहार अर्पण केलेले आहे। खासदार सांसद क्रीडा महोत्सव नमो चषक 2024 व स्वर्गीय वसंत उंद्र ठाकरे ट्रॉफी आपण पाहतोय। वेलकम आमचे तिन्ही ऑफिशियल पंच सुरेश गरात, सुनील म्हात्रे, भाऊ पाटील यांचं देखील शुभागमन झाले। अल्पेश गायकवाड गुणवंत गुणलेखक छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील पुतळ्याचं पूजन केले जाईल। सुरेश माजी ग्रामपंचायत सदस्य पिंपलघर रांजणोली सुरेश जोशी साहेब देखील उपस्थित आहेत। विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। दोन्ही संघ आपण लाईनअप मध्ये उभे राहा। अष्टविनायक ठाकूरपाडा आणि गावदेवी वेहेले नमो चषकाचा पहिला उद्घाटनी सामना आपण पाहणार आहोत। महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि उभ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील पुष्पहार अर्पण केला जातोय। वेलकम विनोददादा ठाकरे, वेलकम पंडित भाऊ पाटील, उद्योग आघाडी भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि रांजणोली गावचे उद्योगपती विनोददादा ठाकरे यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। वेलकम द्वारकानाथ म्हात्रे, विनोददादा ठाकरे या स्पर्धेचे करता धरता सर्वे सर्वा सचिनदादा ठाकरे देखील ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजणोली चे विद्यमान सरपंच आहेत। थेट जनतेतून निवडून आलेले प्रथम नागरिक। गावदेवी रांजणोली 40+ आयोजित खासदार सांसद क्रीडा महोत्सव नमो चषक व स्वर्गीय वसंत उंद्र ठाकरे ट्रॉफी 2024 या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा आपण पाहतोय। विनोददादा ठाकरे स्वतः या स्पर्धेचे वन मॅन शो। सर्वप्रथम दादा आपण दीप प्रज्वलित करायचं आहे। भावेश स्पर्धेचे करता धरता सर्वे सर्वा ठाणे जिल्हा भाजपा उद्योग आघाडी चे सन्माननीय अध्यक्ष विनोददादा वसंत ठाकरे यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलित करूया। या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी रवींद्र भांबरे साहेब देखील उपस्थित आहेत। त्यांच्या सौभाग्यवती
करुणा रवींद्र भांबरे, तसेच आपले पिंपलगार गावचे समाजसेवक माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेशजी जोशी साहेब देखील उपस्थित आहेत आणि आपलं संपूर्ण गावदेवी 40+ रांजणोली संघ इथे उपस्थित आहे. अरुण पाटील साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत विष्णूजी ठाकरे साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. दीप प्रज्वलित करा. सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलित करूया. वेलकम निलकंठजी भोईर, मोतीरामजी पाटील साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत. निलकंठजी भोईर ग्रुप ग्रामपंचायत पिंपलगार रांजणोलीचे ते देखील माजी सदस्य आहेत आणि गावदेवी रांजणोली 40+ चे एक उत्कृष्ट क्रिकेटर सुरेशजी जोशी साहेब, आपण देखील दीप प्रज्वलित करायचे आहे. विनोददादा ठाकरे यांच्या शुभ हस्ते गणपती बाप्पाचं पूजन, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि उभ्या महाराष्ट्राचे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं देखील पूजन केलं जातोय. नक्कीच आपण पाहतोय विनोददादा ठाकरे यांचे स्वर्गीय पिताश्री वसंत उंदरे ठाकरे यांच्या नावाने आपण जी ट्रॉफी पाहतोय, तर दीप प्रज्वलित झालेले शुभ आशीर्वाद घेताना विनोददादा ठाकरे यांना आपण पाहतोय. या स्पर्धेचा आपण श्रीफल वाढवूया. सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाला श्रीफल वाढवून या स्पर्धेच्या उद्घाटन सामन्याला सुरुवात करणार आहोत. वेलकम आनंदजी म्हात्रे, गावदेवी रांजणोली 40+ चे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. वेलकम दिनकर भोईर, गावदेवी वेले संघाचे एक सलामीवीर. तर या स्पर्धेचा श्रीफल विनोददादा ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते वाढवला जातोय. गणपती बाप्पाचा शुभ आशीर्वाद नक्कीच त्यांच्या पाठीशी राहील. गणपती बाप्पा, गावदेवी माते की, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. खूप खूप धन्यवाद. विनोददादा ठाकरे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा श्रीफल वाढवलेला आहे. मोतीराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते देखील आपण श्रीफल वाढवणार आहोत. मोतीराम पाटील, विष्णूजी ठाकरे, आपल्या गावचे समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक विष्णूजी यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफल वाढवला जातोय. अरुण पाटील साहेब, सुरेश जोशी साहेब, आपण देखील श्रीफल वाढवायचे आहे. ग्रुप ग्रामपंचायत
ठाणे जिल्हा भाजपा उद्योग आघाडीचे सन्माननीय अध्यक्ष आणि भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोददादा ठाकरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खासदार सांसद क्रीडा महोत्सव 2024 व स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे ट्रॉफी नक्कीच पहिला उद्घाटनीय सामना आपण दोन दिग्गज संघामध्ये पाहणार आहोत. अष्टविनायक ठाकूरपाडा आणि गावदेवी वेहिले. विनोददादा ठाकरे यांच्या समवेत आमचे इतर मान्यवर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. सचिनदादा ठाकरे यांचं देखील स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे क्रीडानगरीमध्ये शुभागमन झाले. ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगाव थेट जनतेतून निवडून आलेले प्रथम सरपंच आहेत विनोददादा ठाकरे यांचे बंधू सचिनदादा ठाकरे. सकारामजी म्हात्रे उद्योगपती पिंपलास, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उज्ज्वलाताई ठाकरे यांचं देखील शुभ आगमन. त्यानंतर करुणाताई दीप्ता ठाकरे वेलकम. माजी सरपंच या मान्यवरांच्या शुभ हस्ते नमो चषक 2024 या स्पर्धेचा उद्घाटनी सोहळा संपन्न होतोय. स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे क्रीडानगरीला आपण श्रीफळ वाढवणार आहोत. क्रिकेटचे देवता स्टंप बॅट बॉल यांचा सर्वप्रथम आपण संपूर्ण गावदेवी स्पोर्ट रांजणोली तसेच जय रांजणोली रेगोराला चे सर्व क्रिकेटपटू देखील या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत. प्रमोद म्हात्रे, सहदेव भवानी, भावेश ठाकरे यांची खास उपस्थिती आपल्याला मिळणार आहे. खासदार सांसद क्रीडा महोत्सव नमो चषक व स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे ट्रॉफी 2024 या स्पर्धेचे करता धरता वन मॅन शो विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे श्रीफळ रवींद्र भांबरे ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगाव रांजणोली. गणपती बाप्पा. नक्कीच या माऊलींच्या शुभ हस्ते केलं जातोय. तसेच आपले थेट जनतेतून निवडून आलेले पहिले सरपंच सचिनदादा ठाकरे यांच्या शुभ हस्ते देखील या खेळपट्टीला श्रीफळ वाढवलं जाईल. ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगाव रांजणोली
थेट जनतेतून निवडून आलेले पहिले सरपंच सचिनदादा ठाकरे यांच्या शुभ हस्ते देखील या क्रीडानगरीला श्रीफळ वाढवला जातोय। त्यानंतर या मामांच्या शुभ हस्ते देखील श्रीफळ वाढवला जातोय। धन्यवाद। या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व पाहुण्यांचं विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांच्या वतीनं सहर्ष स्वागत। उज्ज्वलाताई ठाकरे यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफळ वाढवला जातोय। ठाकरे आणि करुणाताई ठाकरे या माऊली देखील या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ते उपस्थित आहेत। सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। नमो चषक 2024। नक्कीच दीपाताई ठाकरे या माजी सरपंच देखील राहिलेत आणि सध्या त्यांचे यजमान सचिनदादा ठाकरे हे सरपंच आहेत। नॉनस्टिक एस्टनचं देखील पूजन केलं जातोय। नक्कीच सचिनदादा ठाकरे अगदी ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजणोलीचे बिनविरोध थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच आहेत। विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांचं असं समीकरण आहे की जिथे रांजणोली गावाचं नाव येईल तिथे दोन व्यक्तींचं नाव आवर्जून घेतलं जाईल। खासदार संसद क्रीडा महोत्सव 2024 व स्वर्गीय वसंत ठाकरे ट्रॉफीचा आपण उद्घाटनी सोहळा पाहतोय। दीप्तीताई यांच्या शुभ हस्ते इष्टांचं पूजन केलं जातोय। त्या देखील ग्रुप ग्रामपंचायत पिंपळघर रांजणोलीचे माजी सरपंच राहिलेत। निलकंठजी भोईर माजी सदस्य, रोहिदास भोईर आपण देखील यायचंय। हे देखील ग्रुप ग्रामपंचायत पिंपळघरचे माजी सरपंच राहिलेत, सदस्य राहिलेत। तर आपण सर्वप्रथम खेळाडूंची ओळख परेड करून घेऊ, आपण नाणेफेक करू आणि नक्कीच आपले मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण दोन्ही संघांची ओळख परेड घेऊन घ्या। विनोददादा ठाकरे आपण पुढे राहायचंय। सर्व मान्यवर लाईनअप मध्ये या, सर्वांनी लाईनअप मध्ये उभे राहा। विनोददादा ठाकरे सचिनदादा ठाकरे यांच्या मागोमाग सर्व मान्यवरांनी खेळाडूंची ओळख परेड करून घ्यायची। दोन्ही संघांची ओळख केली जाईल। दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा दिल्या जातील या स्पर्धेच्या माध्यमातून। विनोददादा ठाकरे सचिनदादा ठाकरे स्पर्धेचे करता धरता सर्वा नक्कीच विनोददादा ठाकरे यांना आपण पाहू शकता। सचिनदादा ठाकरे, रवींद्रजी भांबरे, सकारामजी म्हात्रे आणि आमचे इतर सर्व मान्यवर दोन्ही संघांना शुभेच्छा देताना बेस्ट ऑफ लक। स्वर्गीय वसंत ठाकरे ट्रॉफी 2024 दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेली आहेत। विनोददादा ठाकरे आपण पुढे यायचंय, सचिनदादा ठाकरे आपण पुढे या। दोन्ही संघाचे कॉइन बनवले केंद्रीय राज्यमंत्री आणि नक्कीच तो कॉइन
क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सचिव प्रदीपजी जोशी साहेब, उत्तम सुस्वागतम. बघा आपण या स्पर्धेसाठी विनोददादा ठाकरे या स्पर्धेचे करता धरता आणि ठाणे जिल्हा उद्योग आघाडी अध्यक्ष आहेत. आणि त्यानंतर सचिनदादा ठाकरे विद्यमान सरपंच आहेत, ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर. बाजूला विनोददादा ठाकरे आहेत. असं लोगो दाखवा दोन्ही बाजूनी आलटून पेटून. हा हा दाखवा असं फक्त. हा मारा दोन्ही पल. तर बघा या पहिल्या उद्घाटनीय सामन्यासाठी आपण कॉईन घेतलेले आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेबांचा लोगो आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपाचा हे चिन्ह आपण पाहतोय कमल कमाल. तर नक्कीच विनोद यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी उडवली जाईल. वेलकम जोशी साहेबांना. नाही जोशी साहेब यायचं आहे आपण. जोशी साहेबांच्या शुभ हस्ते या पहिली सामन्याची नाणेफेकी उडवली जाईल. कोण आवाज येईल? काय म्हणणं आहे? कपिल पाटील साहेब. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब असा आवाज दिलेला आहे. जोशी साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी बघूया. आणि केंद्रीय मंत्री नाणेफेकी जिंकलेली आहे. सकाळचा सत्र 4 ओव्हरचा सामना आहे. गोलंदाजी कसं वाटलं स्पर्धेचं आयोजन नियोजन? खूप छान. धन्यवाद. मी सांग सर्व मान्यवरांना विनंती आपण महापौर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेचे करता धरता वन मॅन शो उद्योग आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण सन्माननीय विनोददादा ठाकरे आणि त्यांचे बंधू ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजनोली सचिनदादा ठाकरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. खासदार सांसद क्रीडा महोत्सव नमो चषक 2024 व स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे ट्रॉफी 2024चा पहिल्या उद्घाटनीय सामन्याची नाणेफेकी झालेली आहे. आणि अष्टविनायक ठाकूरवाडा संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सर्व मान्यवरांना विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं. स्पर्धेचे करता धरता सर्वे सर्वा पहिला उजगडीने सामना 2 बलाढ्य संघादरम्यान सुरू होतोय. दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा आहेत. सचिनदादा ठाकरे यांना आपण मान्यवर कक्षामध्ये पाहतोय. या स्पर्धेचे करता धरता सर्वे सर्वा नक्कीच अगदी विनोददादा ठाकरे फलंदाजी करतायत. उद्घाटनी सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार. या स्पर्धेचे वन मॅन शो विनोददादा ठाकरे फलंदाजीचा आनंद लुटताना आपण पाहतोय. सर्व मान्यवर आमचे या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. सर्वांचं विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांच्या वतीनं खूप खूप स्वागत.
चला अष्टविनायक ठाकूरबाडा संघ आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे क्रीडानगरीमधून आपण पाहणार आहोत खासदार सांसद क्रीडा महोत्सव 2024 व स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे ट्रॉफी. तर या स्पर्धेचा उद्घाटनी सोहळा इथे संपन्न झालेला आहे. विनोददादा ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण या स्पर्धेचा हा देखणा सोहळा पाहतोय. एकी देई एची डोला स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे ट्रॉफी मध्ये आलेले सर्व मान्यवरांचं सर्व खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर या पहिल्या उद्घाटनी सामन्यासाठी मैदानामध्ये पंच सुरेश घरत सर आणि सुनील म्हात्रे सरांना आपण पाहतोय.